दीड वर्षानंतर शिवसेना पक्षाचं चिन्ह नावाच्या याचिकेवर सुनावणी होते। सुप्रीम कोर्टामध्ये 7 तारखेला सुनावणी होणार आहे। शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नावाच्या याचिकेवर आता सुनावणी होणार आहे। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात दाखल केलेली याचिका आणि या याचिकेवर आता सुनावणी होणार आहे। दीड वर्षानंतर आता ही सुनावणी होते। सुप्रीम कोर्टामध्ये 7 तारखेला या संदर्भात सुनावणी होणार आहे। शिवसेना पक्षाचं चिन्ह नावाच्या याचिकेवर ही सुनावणी होणार आहे। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती। या याचिकेवर 7 तारखेला सुनावणी होणार आहे। शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नाव हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्यानंतर या संदर्भात निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती। या याचिकेवर आता 7 तारखेला सुनावणी होणार आहे। सुप्रीम कोर्टामध्ये ही सुनावणी पार पडेल। आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। भूषण, दीड वर्षानंतर शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नावाच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे, काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, एकंदर शिवसेना ठाकरेंच्या शिवसेनेचं एकंदर चिन्ह आणि समोर पक्षाचं नाव या संदर्भात सुनावणी जी आहे ती पार पडणार आहे। येत्या 7 मेला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडणार आहे। एकंदर या संपूर्ण प्रकरणामध्ये ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयाला धाव घेतली होती। त्या अनुषंगाने संपूर्ण जो खटला आहे तो सध्या होताना पाहायला मिळत आहे। मात्र विशेष बाब म्हणजे अगदी दीड वर्षानंतर याची सुनावणी जी आहे ती पार पडताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे या 7 तारखेला नेमकं काय होतंय पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या संपूर्ण जो विषय आहे तो पटलावर येत आहे आणि एकंदर संपूर्ण गोष्टीवरती सध्या सुनावणी पार पडणार आहे। नीलम, भूषण, या संदर्भात कशा प्रकारे युक्तिवाद केला जाईल त्या संदर्भात काय माहिती आहे का? नक्कीच नीलम, एकंदर ठाकरेंकडनं एकंदर दावा केला जाईल की जे धनुष्यबाणचे चिन्ह आहे ते आमच्याच पक्षाचं आहे किंवा एकंदर शिवसेनेचं नाव आहे तो आमच्या पक्षाचं नाव आहे, अशा प्रकारे दावा केला जाईल। मात्र या संपूर्ण गोष्टीसाठी कुठेतरी कागदोपत्री पुरावे देखील त्यांना सादर करावे लागणार आहे। एकंदर पक्षामध्ये कशा प्रकारे त्यांची बांधणी आहे, पक्षामध्ये कशा प्रकारे पदांची निर्मिती आहे, या सर्व गोष्टींची चर्चा होणार आहे। आणि एकंदर संपूर्ण दोन्ही शिवसेना ज्या आहेत त्या या संपूर्ण गोष्टीवर दावा करतील। त्यामुळे त्या 7 तारखेला नेमकं काय होते पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। जी भूषण, याचे अपडेट आम्ही घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।